स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगरमधून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांना संधी मिळणार की त्यांच्यावर पुन्हा वेट अँड वॉचची वेळ येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। अहिल्यानगरमधील विधान परिषदेसाठीचं नेमकं समीकरण कसं असणार आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा, कारण राजकारणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर आम्हीच तुम्हाला देत असतो। ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील राजकारण कमालीचं ढवळून निघालं आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। परंतु नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेत भाजपच्या अक्षय खडले यांना पाठिंबा दिला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तनपुरे यांच्यात बैठक झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती। आता हीच माघार तनपुरेंच्या फायद्याची ठरू शकते आणि त्यांना महायुतीकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये सुजय विखे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर आल्यामुळे विखे समर्थकांनी विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचं बोललं जाते। त्यामुळे ही लढत जिल्ह्यातील दोन अत्यंत प्रभावशाली राजकीय घराण्यांमध्ये रंगणार की ऐनवेळी काही नवीन राजकीय समीकरण समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून सुजय विखे यांना संधी मिळेल की प्राजक्त तनपुरे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यातील अशाच महत्त्वाच्या राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।